मास्तरून मी काय म्हणतो, ही जपानी पाहुण्या कधी येणार आहेत? ओ सरपंचानो, केवढी घाई आहे तो मानला. जपान काही जवळ आहे काय? जयगडच्या खाडीत बसला आणि गणपती पुलाला उतारला. साठी पडली वाटेल तर बोलता. मागे बसा, मागे बसा. कळतंय त्यांना. बसा सगळ्यांनी शांत. इमानाने गोंधळ घालू नका. जपान जवळ आहे का मला सांगा. नाही ते. मग यायला वेळ लागतो. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, त्या सरकारी पाहुणे आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मी जे सांगितले ते लक्षात आहे ना. त्या बाई आपल्या देशाच्या संस्कृतीविषयी, आपल्या कोकणातल्या संस्कृतीविषयी सुद्धा विचारतील, शेतीविषयी विचारतील. तेव्हा त्यांना योग्य आणि पूरक अशी माहिती द्या. कळलं? मास्तरांनो, काय नाही तर जपानी बाईचा काय हा ना काम तर जरा लवकर आटपा. नाही माझ्या बारक्याक ताप इलो ना, माका घरी जाऊचा. मास्तर, मी काय म्हणतो, यांच्या बारक्याला जर जपानला पाठवला तर म्हणजे त्याच्या तापावर अभ्यास होईल. म्हणजे तो वर्षाच्या 12 महिने त्याची शेगडी गरम का असते ती कळेल आपल्याला. चिको बिया काढीन मी, बिया काढीन. मास्तर काढा काढांच्याचाच. उगाच आपलं काहीतरी कशाला भांडताय मूर्ख कुठचे. अरे आपण सुशिक्षित आहोत की नाही सरपंच. नाही मी सरपंच आहे. बरोबर. माझं म्हणणं काय आहे, आपण सुशिक्षित आहोत की नाही. आपण संस्कारी आहोत असं वागा. थोडं जड जाईल तुम्हाला पण वागा. खरं. अरे जपान वरून पाहुणे येत आहेत. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, जपानची ही जी लोक असतात ही फार शिस्तबद्ध आणि तत्वनिष्ठ असतात. मागे एकदा मी एक गोष्ट वाचली होती की एक जपानी माणूस, त्याच्याकडे खिशात सुई धागा घेऊन तो ट्रेनमधनं फिरायचा. का? कारण ट्रेनमधल्या ज्या सीट कव्हर्स असतात त्या जर फाटल्या असतील तर तो त्या शिवायचा. आपल्याकडच्या एका माणसाने त्याला विचारलं, बाबा तू असं का करतोस? तर त्यावर तो माणूस असं म्हणाला की ही माझ्या देशाची मालमत्ता आहे आणि हिची निगा राखणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. कळलं? हो. नाहीतर आपले हे मोरे एसटीच्या सीटातले स्पंज काढतात ना, घरातल्या पोरांना पाठी पुसाय देतात. हो सरपंचानू, काय तुम्ही लय मोठा म्हणजे सुई धागा घेऊनच फिरताव का ना शिटा शिवायला. तुम्हाला माहितीये आपलं एसटी महामंडळ का तोट्यात आहे? का बरं? आपल्याकडे वस्तीला गाडी येते ना, ती टिंग टिंग करतात. कंडक्टर बघा ती दोरी, हा माणूस चोरून आणतो आणि त्याच्या कपडे वाळत घालतो. मी काय बोललो नाही. शांत बसा, कोणी काय बोलू नका. आता त्या पाहुण्या कधी येतील काळजी घ्या जरा. शांतपणे त्यांच्याशी नीट वागायचं लक्षात ठेवा. चालत एक मिनिट सगळ्यांना विनंती आहे मागे व्हा. एक मिनिट सगळ्यांना विनंती आहे मागे व्हा. या होळी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावरी, घे बापाचा विचार. मागे मागे ये. कुरिशवान what was that the dance what आता काय सांगू. स्वागत गीत त्यांचं घराण्याचं एक स्वागत गीत आहे. वेलकम सॉन्ग. त्यात त्यांची एक सुप्त इच्छा सुद्धा दडलेली आहे जी यांच्या पुढच्या 3 पिढ्यांना सुद्धा पूर्ण करता येणार नाही. मूर्ख कुठचे. वेलकम वी ऑल दिस ग्राम सभा. वेलकम यू. सीट. सरपंच त्यांना जमणार आहे का इथे पारावर तनकर उडी मारून बसायला? बसा इथे. मी आपल्या उडी मारून बसतो. बसा. आणि आता मी आपल्या गावच्या सरपंचांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या जपानी पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद सरपंच. या बसा. मी तुमची ओळख इंट्रोडक्शन आय विल इंट्रोडक्शन. बारक्यास मदर यमी बाई पम्या शिवलकर. कुरुसावा. कुरुसावा
सावत्या माने, सावते. चिकू बेटकर, प्रभाकर मोरे. कातील मोरे सांगा. कातील प्रभाकर मोरे. कातील हा. दिस इज हेड ऑफ आवर विलेज, सरपंच. कनिचिवा हा, ती तिथे जी काही नाही, तुम्ही बसा शांत. ती तिथे जी आहे दॅट गर्ल कोयल कोयंडे. कोको अँड दिस इज शेंडेफळ निखिल बने. हा बेनच आहे ती. असलं काही बोलू नका, शांत बसा. हा. And you मी मास्टर, आय एम टीचर. master. मास्टर. मुशी 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 नाही, पापलेट. पापलेट नाही, त्याच्यापेक्षा मांदिली लय भारी आहो. एवढी जास्त एका घासातच डायरेक्ट. मांदली नाही, रावस भारी लागतो. रावस पण नाही, बांगडा एक नंबर. अरे काय सांगताय, कोलंबी खा, नो काटा. ये खेकड्याचं रस्सो नाकातून पाणी येईपर्यंत एकदम कडम कुडूम. नाही मग तिसऱ्याचा कालवण काय वाईट आहे. तिसऱ्या मी काय बोलतोय, सुको बोंबील खा, मच्छी खराबच होणार नाही. झालं भाऊच्या धक्क्यावर तुमच्या मेंदूचे वाटे लावून झाले. मूर्खांनो, मुशी म्हणजे त्या काही माशाविषयी नाही बोलत आहेत. नाही मुशी म्हणजे जपानी भाषेत नमस्कार. आम्हाला काय वाटतं की तुम्हाला कुठला मासा आवडतो म्हणून आपलं पापलेट चांगलं म्हणून सांगितलं. Coco, thank you, guy. Kiri, the weather is good. Very beautiful village. I must say, very beautiful. कानात हुळहुळला पण काय बोलली कळलं ना. सांगतो. तुम्ही एकटंच मजा घेताय, लवकर सांगा की. सांगू दे मला सावत्या. ती म्हणाली वेदर म्हणजे वातावरण छान आहे आणि विलेज म्हणजे आपलं गाव सुद्धा सुंदर आहे. हिकारी मॅडम, आम्ही साकुरा हिकारी. हा, साकुरा हिकारी मॅडम नाव आहे. हा, त्यांचं नाव आहे साकुरा हिकारी. मी सांगायचं. वा मस्त नाव मस्त आहे. Can we begin? I mean the questions. Before I begin, I want you to ask me if you have any questions about my country, Japan, about our agriculture. If you have any questions, ask. त्या म्हणतायत की तुम्हाला जर जपान मधल्या ऍग्रिकल्चर विषयी, तिथल्या शेतीविषयी, तिथल्या संस्कृतीविषयी जर काही विचारायचं असेल तर विचारा, किंवा तुम्हाला तुमच्या शेतीविषयी काही प्रश्न असतील तर ते विचारा. शेतीचं आहे ना, मग मला विचारायचं. हा, विचारा. Ask. माझी शेती आहे इथं, ऊसाची शेती आहे. तर आमच्याकडे काय रानडुकरांचा लय मोठा प्रॉब्लेम आहे हो त्यो. ते रानडुकर गुस्ती लय नुकसान करतात. त्यांचं काय वाटत नाही हो, त्यांना काय एक दगड हाणलं जाते त्यांची. बरोबर. पण गावातली बिनी डुकर आहे की नाही, तुम्हाला सांगतो एवढा ऊस झोपून ठेवते ती. सावते मागे हो. नाही, आता मागे हो. प्रश्न पूर्ण व्हायच्या आधी मागे हो. मेन विचार तुमच्याकडे पण झोपावते ती काय? मागे हो. विचारूनच दे ना मला. नाही कुठं वगैरे मासन. I don't know so much of बघा म्हणते Marathi. ते झोपावते ती ऊस म्हणून. म्हणते ते तर त्या तुझ्या वडिलांनी झोपवला होता असा ऊस. त्या म्हणतायत त्यांना मराठी येत नाहीये इतकं. तुम्ही असं विचारू नका. मी विचारतो त्यांना. ऊस दाडकं ऊस. नाही, नो दिस झिरो इम्पॉर्टन्स इग्नोर. समस्या नाहीच, वात्रटपणा इग्नोर. कोणाला काही वेगळं महत्वाचं विचारायचं असेल तर विचारा. मला विचारायचं आहे. Ask. विचारतो. जपानवरनं जपानी तेल आणलं आहे. नाही, मुलगी तर होत असं ना व, तर तेल गुडघ्याला लावलं ना, गुडघ्याला तेल लावलं ना की माणूस असा घोड्यासारखा पलतो. उगाच काहीतरी बोलू नका मोऱ्यांनो. काय फालतू रे. चिडले सरपंच. एक्सक्यूज मी, आय एम द सरपंच. इंग्लिश. बापरे. आस्क यू. You want me to ask you the questions? Ask you. Arigato. Okay, I want to know about Holi. Holi festival, the auspicious occasion, Holi.
बोलतात काय होळी ऐकलं की नाही सगळ्यांनी अरे शिमग्याचा विचारतायत हा. मी सांगू आहे त्यांना सांग, शिमगा बाईंनू तुम्हाला सांगू शिमगा म्हणजे कोकणातला लय मोठा सण आहे माझं शिमग्यात अख्खा गाव बोलावतो आणि एका आंब्याची अशी पूजा केली जाते तर आंबा माड म्हणून असा तोडला जातो आणि नाचवत नाचवत माड घेऊन जातात त्याच्यानंतर असा होम लागतो आणि त्या होमाभोवतीनं अशी पालखी फिरत असते आणि तुम्हाला सांगता त्या पालखीच्या मागनं नवीन लग्न केलेले नवरदेव असतात ना तसं 5 राऊंड मारतात आणि होमात नारळ टाकतात पद्धत आहे तशी आमच्याकडं त्याच्यानंतर पालखी जाते सानेवर मग सानेवरनं ती प्रत्येक वाडी घेत घरा फिरते ती तिच्या मागनं खेळलं जातात संकसूर बोलतो वाडीत ना लय मजा असते माहितीये रात्रीला नाटक पण असतं नमन असतं दशावतारी नाटक पण ठेवतात त्याच्यानंतर मेन कार्यक्रम आहे त्याच्यानंतर पालखी येते देवला समोर आणि देवला समोरच्या त्या मैदानात पालखी अशी दणक्यात नाचवली जाते की नाही असा लाल मातीचा धुरला उडतो आणि तुला सांगू खास ना चाकरमानी मुंबईत ना शिमग्यासाठी गावात येतात तेव्हा गावातल्या माणसांना वाडीतल्या माणसांना लय भारी वाटतं सगळे खुश होतात असे सगळे एकत्र येतात शिमग्यात ही ताकद आहे आमची शिमग्याची माहितीये काय आणि तुम्हाला सांगतो शिमग्यात ते पालखीच्या मागणं ना घरपट्टी आणि पाणीपट्टीवाले पण फिरतात But you say very, very beautiful. But I do not understand Marathi. नाही झोपवलाय उस त्यांनी शांत बस हे बघा यांनी ही दिस बने टेल एव्हरीथिंग करेक्ट बट द होळी इज लॉर्ड कृष्णा फेस्टिवल Hi. It is a color festival. Everybody colorful. This Holi is scientific too. This is a Shekoti bonfire. You. Moti bonfire. Big bonfire. Because winter going, summer coming. Good. Winter last Holi. Yes. And then spring harvesting. Summer harvesting. It start and the agriculture start in spring. Wow, very, very nice information. Arigato, thank you. Thank you. You want to know anything else? I want to listen to a holy song. होळीचं गाणं ऐकायचं म्हणताय अरे हुरा आणि आमच्या M.A. सोन्याचा तुरा रे आज गड्या पुण्याची तारीख हो लवंगा निघाल्या बारीक आज गड्या पुण्याची तारीख हो लवंगा निघाल्या बारीक लवंगा निघाल्या बारीक लवंगा निघाल्या बारीक हो आगीन गाडीला कुलूप लवंगा निघाल्या बारीक हो आगीन गाडीला कुलूप अतिशय कलरफुल कॉम्बिनेशन आणि कॉन्व्हर्सेशन होत आहे मस्त मजा आली प्रसाद दा मजा आली मला एक कॉम्बिनेशन फार आवडलं या जॅपनीज बाईचं आणि ग्रामसभेचं युनिक कॉन्सेप्ट होती आणि ती फार रंजक पद्धतीने सादर केली तुम्ही सगळ्यांनीच आणि माझी विनंती आहे संकल्पना ज्यांची जे लोक सुचवतात त्यांना की इतकी माणसं येत आहेत या गावात एखाद दिवशी डॉक्टरलाही बोलवा त्या रसिकाचं काहीतरी मिटवा एकदा ते पोराचं बाकी शेवटचं गाणं आणि डान्स पण रंजक मजा आली खूप मजा आली सोनाली ताई मित्र हो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की मी स्वतः मुलगी आहे त्यामुळे स्टेजवर जेव्हा मुली असतात तेव्हा प्रेमाने लक्ष त्यांच्याकडे जास्त जातं की कुणाची काय फॅशन आणि कशा नाचतायत पण आज तुमचा जो होळीचा डान्स झाला मी एकदाही
या बाजूला पाहिलं नाही. आमची नजर खिळून होती. अप्रतिम नाचलात तुम्ही सगळेजण. तो जो ठेका होता असा भिनलाय तुम्हा सगळ्यांमध्ये. फार मजा आली. त्यामुळे हा जो आजचा ग्रामसभेचा गुच्छ होता तो आम्हाला खूप आवडला. लवली लवली. सायोनारा. मंडळी, चौघुलेंचा मुलगा खांडेकर आणि खांडेकरांचे वडील चौघुले असे दोघेही आलेत सिनेमा बघायला. चला तर बघूया या सिनेमात काय नाट्य रंगता येते. या हळू 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 बाबा. हळू 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 बाबा. बाबा खाली बघा, खाली बघा, खाली इथे खाली बघा बाबा. सावकाश सावकाश. मेरा बेटा लेके आया रे. पिक्चर दिखा नको. ऐका पशा, खूप बरं वाटतंय रे. पशा इथेच कराल. खुर्च्या तिथे चालू होतं, इथेच कराल. असं घरूनच ठरवून येतं ना काय इथे येऊन इम्प्रोवाइज करायचं ते. पशा अनेक वर्षांनी बघतोय रे पिक्चर. तुला सांगतो, लहानपणी माझ्या बाबांनी दाखवला होता एवढूसा चेतन. बाबा छोटा चेतन होता तो. छोटा चेतन. आणि तो तुमच्या बाबांनी तुम्हाला नाही, तुम्ही मला दाखवायला घेऊन गेला होता. मला लक्षात नाही काहीतरी आहे. चला या सावकाश सावकाश. मेरा बेटा लेके आया रे. हा पहिल्यांदा घेऊन आलाय पिक्चर बघायला. बाबा मान्य आहे, तुम्ही एक्साइट बसा. आपली सीट. हा मला माहिती आहे, इथे बसा. बाबा समीर चौगुले. नाही ओळखत कोण. थांबा. मला माहिती आहे तुम्ही एक्साइट झाला. जरा कंट्रोल मध्ये. मला माहिती आहे खुशी होते बाबा तुम्हाला. नाही रे, खुशी कसली, वाईट वाटतंय मला. मुली तुझ्या बरोबर यायला तयार होत नाही म्हणून अवेलेबल कोण आहे तर बापाला घेऊन आला. चल रे, एक पण मुलगी तुझ्या बरोबर पिक्चर बघायला यायला तयार होत नाही रे. अरे मी होतो ना तुझ्या एवढा तरुण, त्यावेळेला 12 ते 3 एका मुली बरोबर जायचो. 3 ते 6 दुसऱ्या मुली बरोबर जायचो. 6 ते 9 परत पहिल्या मुली बरोबर जायचो बघायला. का पिक्चर नको बघायला? किती पकवाल बाबा. असं दिवसात ना अशा 2-2, 3-3 मुली. आई मला सांगायची त्या चाळीत आपण VCR लावून ते पिक्चर बघायचो ना, तिथे पण तुम्हाला घ्यायचे नाहीत, बंदी होती तुमच्यावर. कॉन्ट्रीब्युशन द्यायचं नाही तुम्ही म्हणून. स्वप्न बघायला काय हरकत आहे आपल्याला, मला सांग बघू. मध्यमवर्गीय माणसं कैसा आहे रे? कशाला समीर चौगुले. ठीक आहे ना. अरे आपण मध्यमवर्गीय माणसं, आपण स्वप्नच बघणार. तू नाही का त्या दिवशी स्वप्न बघत होतास, तेवढा भिजला होता बाबा. अरे धबधब्याखाली नाही का तू मंदाकिनी बरोबर नाहत होता, आंघोळ करत होतास. मी उठवलो तेव्हा सगळं भिजला होतास. भिजला होता म्हणजे तुम्ही उठत ना अख्खी बादलीभर पाणी ओतलं म्हणून भिजलो होतो ते. अरे आता शांत बसा जरा, आरामात. पिक्चर सुरू झालेला नाहीये. झाला. हा भाई बहन क्या का? एक्सक्यूज मी. आय एम सॉरी. तुम्हाला काय करायचंय? भाई बहन का करू? ऐसा नहीं, तुम भाई बहन क्या पूछा, बाद में कैसा है, नंतर ते नाही म्हणतात रेड हँड पकडल्यावर. अरे माझी बहीण होती असं म्हणतात. अनेक वेळेला झालेलं आहे. पोलीस आहात तुम्ही? नाही पोलीस मला नाही काय, आहे. शांत बसा ना. गर्लफ्रेंड क्या? हो तुम्हाला काय करायचंय? तुमचं काम करा ना, पिक्चर बघा ना. नहीं पटाया कैसे, ऐसा पूछ रहा है. ये देख, इसको कोई पटता ही नहीं है. ओ चिचा, अरे को चुप बैठो ना. क्या लगा है, पटर पटर आए तब से चाव चाव कर रहे. देखन दो ना. सॉरी. सद्गृहस्थो, मी आपल्याशी बोलतोय का? मी आपल्या समोर संवाद साधतोय का? मी ह्यांच्याशी बोलतोय, कृपया मला बोलू द्यावे. आणि काय म्हणालात मला? चिच्चा. मी झाडावर उलटा लटकत असतो का? माझा हात चाटल्यावर लोक असं करतायत का बाबा? माझ्या बसून चटणी बनते, चटणी. अरे आणि ती हे पाणीपुरीत वापरतात. ऐका ना बाबा. चिच्चा. चिच्चा है बाबा. मी चिच्चा है का? अरे हमारे में कैसी अब्बू का भाई रहता ना, उनको बोलते ना चिचा, उसलिए असं बोल रहा मैं. क्या है? सॉरी. देखो शाने, देखो उधर. आय एम सो सॉरी. अटॅक करेल. बसा. बघा हे पशा,
हा जवळ आला आपल्या बसलाय बघ बाजूला. भाई साहब बरं आहे रे. माचिस है क्या? माचिस होती तो पूरी दुनिया को आग लगा देता. पिक्चर सुरू झाला. पिक्चर सुरू झाला. हा हा. अशा हा बरं झाला आपल्या बाजूला बसला ते. का रे? इंटरव्हलला गेलो आणि अचानक अंधार झाला ना, टक्कल चमकेल लागून पण दिसेल आपल्याला इकडेच बसलाय ते. इधर रेडियम लगा के बैठो ना जरा. अरे हमारा सीट आया. अरे भाई तेरे बुड्ढे को समझा, मेरा दिमाग घूम गया ना, मैं किसी के बाप की नहीं सुनता फिर. आई एम सॉरी. वो ये जरा एंटीक है इसलिए. बाकी अरे एंटीक पीस है तो म्यूजियम में रखना, और थिएटर में लेके काय को आया? हाकिम के पास ले जा, बावले चाले कर रहा वो. अरे बावले चाले किया इसलिए ये आया इधर. ये वो एंटीक और म्यूजियम वाला अच्छा था, बहुत अच्छा. M13 प्रसाद खांडेकर. हा हा प्रसाद खांडेकर. मी त्याचा बाप समीर चौगुले. प्रसाद खांडेकरांचा बाप समीर चौगुले. नाही ते पहिल्या स्किट पासून लॉजिक राहिलंच आहे, ते सापडतच नाहीये. पण तरी पण प्रसाद ऐक खांडेकरांचा ना, बाप पॉपकॉर्न वाला आहेस ना? हा. पॉपकॉर्न त्याने गप्पच ना, कशाला एवढ्या डिटेल मध्ये जातोयस? पैसे. हा एक ठीक आहे. काय मेकअप काढ जा, पुढे एंट्री नाही परत. जा प्रोडक्शनची काम. कैसा है बाकी? अच्छा सुनो इधर आओ जरा. ये देखो ये ऐसा भूंजता है कि ऐसा देख रहा था, टप्पी पड़ते आता है क्या? ऐसा देख रहा था. तेरे को काय को मारा? अरे इसको मार नहीं सकता इसलिए तेरे को मारा. उम्र का लिहाज कर रहा, मैं तेरे को ऐसी दूंगा ना. बच्चे का गायगा मारते हैं, पकड़ रहे. मारते हैं मेरे बच्चे को. मेरा बच्चा मारता है. और 20 बच्चा आहे तुमचा. काय करताय बाबा? आई एम सॉरी. हाथ लगा मैं बच्चे को. तेरे बुढ़े को समझा, फूक मारूंगा ना तो उड़ जाएगा. आई ने मारूंगा. बाबा ओ बाबा माझं थांबा. ओ थांबा ना तुम्ही, काय करताय? किती मस्ती है इसमें. हे घ्या ना. गप्प बसा ना. श्याम कंट्रोल. गप्पा बसा ना तुम्ही. नको ना नडू त्याला. त्याचा आकार बघ, तुझा आकार बघ. नको नडू. मी कुठे नडतो? तुम्ही नडताय. अच्छा अच्छा पिक्चर कुठला आहे रे? हा पिक्चर कुठला आहे? पठाण आहे बाबा, पठाण. पठाण आहे बाबा. बाबा महाराष्ट्री नाही. गप्प बसा ना जरा, शांत बसा ना. मारलं एक तर त्याने मला तुमच्यामुळे. हिंदी पिक्चर आहे का? हा. मारामारी आहे का रे? मारामारी आहे. बघा बघा पिक्चर बघा, कळेल तुम्हाला. भाई साहब अच्छा ये रास्ता कहाँ जाता है? सभी रास्ते मीरा रोड की ओर जाते हैं. निखिल चेतना अभी नहीं. निखिल हा ओरिजिनल शाहरुख खान आहे. हा वेगळा वाटतोय हा जरा. ए बशा प्राण कधी येणार? प्राण काय या फिल्म मध्ये येतील बाबा? अरे प्राण पठाण काय करतो? ते जंजीर पिक्चर होता ना, यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी. मस्त सुंदर करतो. प्राण नाही आहे. प्राण नाहीये या फिल्म. प्राण नाही आहे का? हा मग तो हा आहे का रे? दरोडेखोराचा रोल कोण करताय? सुनील दा बिरजू. मैं माँ को मत मारो बिरजू. बाबा मुळात ही फिल्म ना दरोडेखोरांच्या आयुष्यावर नाहीये. बरं नाही त्यामुळे शांत बसा. अच्छा त्याच्यावर नाही आहे का? बरं मग कुलभूषण खरबंदा वगैरे कधी येणार आहे? अरे हो तो कसा येईल? तो शाकाल आपल्या बाजूला बसला आहे. मेरे पास मत देखो मैं तुम्हें मारूंगा. मेरे यहाँ मत देखो मैं तुम्हारा टकला फोड़ दूंगा. आई एम सॉरी. ए बुरी गत के बुढ़े, अरे फिल्म देखना कौन कौन है कौन कौन नहीं समझेगा ना तेकू. या सिर्फ चाव. आय एम सॉरी. तो खरोखर मारतो, लागतं ते. सॉरी ले लो. अच्छा कोई बात नहीं. अरे मेरा कोल्ड ड्रिंक ले लिया इसने. नहीं अरे तो तुमको पता है ये कैसा, तो उधर रखो ना यार. अरे मेरे ऊपर काय को चिल्ला रहा तू?
ऐसा भर के बुक्का डालूंगा ना फुगे की तरह फट जाएगा फूप से. मला सांगितलं होतं पिक्चरला नाही तो शांत बसा करून नका फालतूगिरी करू. पोरगा ओरडता है हमको. चुकलो रे बाबा. असं वागशील माझ्याशी. शांत बसा. मला नको रे नको मला ओरडू नकोस रे. मला वृद्धाश्रमात ठेवू नको. मला नाही जायचं वृद्धाश्रमात नाही जायचं रे. रो देखता क्या मारेगा रे. कैसा करताय रे. मला वृद्धाश्रमात नाही जायचं. बाबा त्याच्या नादी नका तो मला मारतोय पटापट. मी ऐका ना. अरे बुड्ढे वृद्धाश्रमात नका टाकू मला. अरे तेरे में इतने कीड़े हैं ना तेरे को आश्रम में नहीं तेरे को गटर में डालने को होना और ऊपर से फर्शी डाल के सीमेंट बिमेंट लगा के पैक कर देने को होना अंदर तेरे को. देख फिल्म देख. झालं घेतली लायकी काढून. शांत बसा ना मग. अशा मधुबाला कधी येणार. बाबा तुम्हाला कळतं का तुम्ही तुमच्या काळातले सगळे हिरो हिरोईन तिथे शोधताय. आत्ताच्या काळातले वेगळे आहेत. आत्ताच्या काळातले माहिती आहेत मला. सनी लिओनी ते कधी येणार आहे मला सांग. सनी लिओनी. जॅकनिल फर्नांडिस काय ती जॅकनोल फर्नांडिस ती कधी येणार आहे. आणि कियारा अडवाणी ती कधी येणार आहे मला सांग. बाबा सनी लिओनी वगैरे सगळं माहिती आहे तुम्हाला. एक्सक्यूज मी आजोबा तुम्ही खूप चौचाल आहात. हा तेरे भाई को बोल. तुम्हारा क्या चल रहा है मेरे को मालूम है. कबू शाम देख रहा है. बाबा शांत पडे हम मारेगा खींच के. बोला ना त्यांना. बाबा शांत बसा. भाऊ ते बघा तुम्हाला फाईट. बाबा थांबा ना. फायटिंग आवडते ना. फायटिंग सुरू झाली मारा ये है इसका मजा है भाई. मारा मारा. कमाल VFX केलेत बाबा त्याने. बाबा 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 काय करता. बच्चों की किराए रूम रहती ना रोने की रूम उधर लेके जाता. नाही पाशा एक 3 तासांनी नको 1 महिन्याने सोडा. मला जाम आवडला. मस्त एंटरटेनिंग परफॉर्मन्स. प्रसाद काय म्हणाल. मी जर या थिएटरमध्ये असतो तर मी इकडचं जे तुमचं जे स्क्रीन आहे तिकडे पाठ करून आत्ता मी जसा बसलोय तसा मी हा पिक्चर बघत बसलो. कारण तो जो तुमच्या तोंडून पठाण असं आलं पण मला तो पठाणपेक्षा गावठाण वाटला. एक तर हिरोचा जो आवाज होता तो त्यामुळे आणि हिरोचे जे डायलॉग होते इधर से चारों रस्ते मीरा रोड जाते. असं कुठला पठाण हा कुठला पठाण आहे. मागे पण 2दा फिल्मचं स्किट झालं. त्या दोन्ही वेळेला बनेचा सेम रोल होता. म्हणजे कोणाला तरी कोपऱ्यात घेऊन. तर हे काय करिअर आहे नवीन म्हणजे. एनिवे तुमच्या दोघांचे अतरंगीपणा आणि हा बहारदार असतो कायम. श्याम्या तू त्यांच्या बरोबरीने आज तिथे बसून सुद्धा उभा राहिलास याचं मला खूप कौतुक वाटतं श्याम्या. वंडरफुल मजा आली. मंडळी बाप आणि मुलगा यांच्यामध्ये जनरेशन गॅप हा असतोच. पण हा जनरेशन गॅप मिटवायला त्यांच्या आयुष्यात जर ती आली तर. चला तर बघूया ही ती नेमकी कोण आहे ते. हे बघायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. जरा जास्त झाली नाही थोडं. थोडं सावकाश उघड. हे इथं इथे हा या सावकाश चल रे. हा चल येतो. चल ए इकडे. ए तुझं घर आहे ना. मी तुला इथं सोडायला आलोय तू कुठे निघाला. सुचत नाही. माझ्याच घरामध्ये मी तुला सोडून चाललो होतो मोरे. चल येतो चल.
मी काय म्हणतो ऐक खूप जास्त जास्त झाले आपण बायकोच्या समोर जाऊ नको मारेल तुला ती मोरे टेन्शन घेऊ नको नाही मी बायको नाही येणार आहे घरी बायको नाही म्हणून मी पियालो ना तुला माहिती हा इथं खिसा मी तुला माहिती मी बायकोला घाबरतो हो कोणाला सांगू नको मी पियालेलो आहे तूच सांगतोय सारखा बायको माहिती केली ना रे माझी मुलगा त्यांना मित्र सोबत फिरायला म्हणून मी आज दारू प्यालो नाही तर मी नाही पितो दारू रे बरं मी येतो काय माझी बायको वाट बघत असेल चालेल बोंबील चालला नाहीत म्हणजे चालेल चालेल तू लपून राम चल येऊ मम्मी ऐक मोरे हो सांभाळून जा मी सांभाळून अरे मी दारू पिऊन जेव्हा जातो ना तेव्हा व्यवस्थित चालतो ज्या दिवशी दारू पित नाही तेव्हा मी पडत पडत जातो का नाही I love you. I love you. चल ओके चल बाय सोडशील तेव्हा जाईल ओके बाय चल चल बाय I love you. I love you too. When you come in the bar, you bloody on the bar. चल जाऊ दे चल मरू दे मला काय घेणं देणंच नाही याच्याशी बस अरे भाई चालेल ओंकार अरे ओंकार अटपट चल अरे किती झाले रे 49 झाले होते 50 तीन नाही रे ओंकार हे ओंकार अरे गोळाला काठी टाकून खातो का चालायला अरे लिफ्ट नाही येतो तर तू चालत चालत का घेऊन लिफ्ट नाही नॉर्मल लोक येतात आपण चल ते ठीक आहे घराची चावी दे दरवाजा खोलून देतो काय रे आपण टाईट आहे तुला असं वाटतं कोण बोललो तू बोलला आता की मला चावी दे मी उघडून देतो दरवाजा काय बोलला आपण टाईट नाही आहे आपण चावी काढणार चावी काढ आपण चावी कुठे आहे रे अरे माझ्याकडे नाही इथे मागच्या खिशा येडे ह्याच्यात कुठे हात टाकतोय शोधली चावी चल ये कुठे घरी ये काय अरे घरी ये आपण दोन पे आपला खंबा आपण कंप्लीट मारू आपल्या ग्रुपचा हे उसूल आहे खंबा अरे बापरे उसूल आहे मी नाही येणार घरी अरे चाल ना अरे तुझे पप्पा असतात घरी मी अरे येडाय का पप्पा नाही घरी अरे पप्पा असताय मी असं इकडे पप्पा असताना आपण असे जाऊ काय घरी त्यांच्या समोर मी असं आहे पप्पांसमोर अरे तुझा भरोसा नाही भाई तुझा असेल असं घरी चल ना बाईक आणले घरी जाईल बाईकनी जाऊ नको घरी नाही बाईक तुझ्या घराखाली लावली ऑटोने जाईन मी जा मजा तुझा घरी पप्पांना घाबरतोय मी घाबरतो. उतरून कशाला जातोय लिफ्टनी जा ना आता हो रे लिफ्टने जातो एडा गोळा नको झालं उघड दरवाजा आजपासून मी तुला दर म्हणणार दर लचिकी चांगलंय बने लचिकी हा चांगलाय लचिकी बापरे अरे बापरे अरे बाबा अरे का मजा काय झालं बाबा अरे ओंक्या अरे ओंक्या अरे तू घरी येस
तुम्ही पण घरी आहे घरी तुम्ही घरी आहे मग मी निघतो ए नाही ओंके बस ओंके ए बस बस काय बाबा? ए बाप कोण आहे तुम्ही बाबा काय बसतो चल मी निघतो चल नाही बाबा थांबा तुम्ही कुठे निघताय तुम्ही थांबा थांबा आउटस्टँडिंग. थांबा अरे ओंक्या बसलास बाबा तुम्ही तर इथे होतात ना कॉर्नर फन्सला होतात ना तुम्ही मी कोण केलेला कॉन्फरन्सला गेलो ना मी आणि मग संपली सगळे बोलले अरे संपली चला प्यायला बसू मी नाही प्यालो मग मी नाही प्यालो मी त्यांना बोललो अरे बाबा माझ्या संस्कारातच नाही बसत हे मी एक ससुनिष्ठ माणूस आहे तर मला दारू नाही आवडत मी माझ्या घरी जातो 2 चिकनचे तुकडे मी तोडले ओंक्या आणि मग मी बोललो चला आता घरी जाऊया मग मी घरी आलो हा तू पण ओंक्या ट्रकिंगला जाणार होता असणार रे ट्रकिंगला नाही बाबा ट्रकिंग नाही ते ह्याला होतो मी गेलेलो ह्याला गेलो होतो मी पण तिकडे वर गेलो आणि असा पाऊस पडला मग सगळ्यांचा मूड झाला मग सगळ्यांनी असं असं करून असं केलं आणि मग मी म्हटलो मी नाही पिणार मला पिणार बाबा मी नाही पिणार मी नाही आपल्यावर संस्कार आहे आपल्याला बटाटा चपातीची भाजी खायची घरी जाऊन मी घरी आलो ओंक्या मार्च मध्ये पाऊस कसा पडतो पाऊस तर जुनून ऑगस्टला पडतो की नाही तर मार्च मध्ये कसा पडतो सांग मला बरोबर आहे बाबा पाऊस जुनून ऑगस्ट मध्येच पडतो पण मला असं लक्षात आलं बाबा की रात्रीचे 12:30-1-1:30 वाजता आपल्याला काही जुनून ऑगस्ट बोलताच येणार नाही मग मी म्हटलं मार्च हे चालेल मला हेच आवा आता आपण झोपूया ए बस रे इकडे ये बस आपण एकदम स्पशुस्वर माणसं सगळी अख्खे कुटुंबात सगळे स्पशुस्वर बोलणारे आहेत तू बोल स्पशुस्वर बोल स्पशुस्वर काय शब्द ओके तुला स्पशुस्वर बोलता येत नाहीये दारू पिऊन आलायस का काय विचारतो एक बाप म्हणून मी दारू पिऊन आलायस का तू बाबा एक खरं सांगू का बोल तुम्हाला पण स्पशुस्वर बोलता येत नाहीये तुम्ही पण दारू पिऊन आलायत काय बाबा तुम्ही पण दारू पिऊन आलाय बाबा तुम्ही पण दारू पिऊन आलेला आहे बाबा मला माफ करू क्या माझा बाप बेवडा आहे मला माफ करू क्या मला माफ कर आज एक बाप म्हणून मला माफ कर बाबा मी रोज नाही पित रे ओंक्या ओजू आहे नो ओजू आहे नो ओंक्या मला ताण आहे रे ओंक्या मला ताण मला टेन्शन आहे मला जबाबदाऱ्या आहेत काय ए गदडे मला बोलतो तू का दारू प्यायलास ओंक्या रडू नको बाबा
ए बेटा रडू नको. मला तुमचं खूप टेन्शन येतं बाबा. मला सांग. तुमचं एवढं वय वाढत चाललंय बाबा. माझ्या लग्नाआधी तुम्ही कसा केलात तर मला कसं होणार बाबा. नको रडू बाळा, नको रडू. मला पण याचं टेन्शन असतं बाळा. म्हणून तुम्ही पण दारू पिता ना. आपण माझं लग्न लवकरात लवकर लावून चालेल टाकू. चालेल. आपण तुझं लग्न लवकरात लवकर लावू. पण त्याच्या आधी तू मला वचन दे. दिलं बाबा. अरे ऐक ना रे, मला वचन दे की याच्या पुढे तू दारू पिणार नाहीस. मध संकटात टाकलेला आहे. मला नाही माहिती, मला वचन दे. बाप म्हणून काय मागितलंय मी? दे वचन. प्रॉमिस बाबा. माय गुड बॉय. बाबा 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 पण मला पण तुम्ही वचन द्या. दिलं, चल दिलं. माझी वचन आहे का? बोल. तुम्ही दारू पासून आज पिणार नाही. अरे बाप रे, मी पडेन लवकर. दिलं दिलं वचन दिलं. उद्यापासून आपण दारूला हातही लावायचा नाहीये. नाही सोडू नका, हात सोडू नका. ये इथे बस. हा, हा, हा. फक्त ओंके यार, आता आपण उद्यापासून दारू पिणार नाहीये ना. तर एक वन फॉर द रोड ठेवली होती, तर ती मी संपवू का रे बेटा तुझ्या परवानगीने? ह्याला काय अर्थ आहे? सॉरी बेटा, पण मला संपवावी लागेल. ठीक आहे, आता तुम्ही तुमची जबाबदारी पार पारा. मी माझी जबाबदारी पार पाडतो. चिडताय का जरा? मला काय माझी आहे. म्हणजे बापाच्या मांडीला मांडीला लावून तू दारू पितोस? बाबा माझं स्वप्न होतं कधीतरी बाबांबरोबर राहावं पाहिजे. चालेल चालेल. आजचा फक्त एक दिवस मी तुझं हे स्वप्न पूर्ण करणार आहे. वन अँड द लास्ट. हा, खायला ना काहीतरी. तुम्ही तुम्हाला माहिती आहे मम्मी कुठे कुठे काय काय ठेवते. तुझी आई आहे ना शेजवानची चकली फ्रीज मध्ये प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून ठेवते. मी आणू आणू. हे घे, माझा पण भरा. हा हा हा, ग्लास पण आणा. मी बुटच नाही काढले. हो गया. अरे तुझी आई फ्रीज मध्ये बसली आहे. बाबा चकली ठेवता ठेवता फ्रीज मध्येच राहिली की काय? बाबा काय रे ओंके? बाबा बंद करू फ्रीज? बंद करा. आई फ्रीज मधून बाहेर चालत आली. आई चालत आली. बाबा आईच्या हातात काय आहे का जरा बघा मागे. आईच्या हातात तुम्हाला काय वाटतं बाबा, आपण पळू शकू? तुला माहिती आहे आपण काय करू शकतो? काय करू शकतो? कुठेतरी म्हणलेलं आहे, दिवित वशिता प्रसिद्धी तिथे माझे जुळती कर दोन्ही. नाही कळलं बाबा. चुकलो. बाप लेकाचं अतिशय निखळ निर्मळ असं संभाषण मला फार आवडलंय. वा वा. बघा हा सरसे काय म्हणतात सोनाली ताई. सगळ्यात सुरुवात जेव्हा झाली ना तेव्हा तुम्ही दोघं जण आलात आणि प्रभाकरनी तुला आणून सोडलं घरी. तर प्रभाकरमध्ये एक असा सरावलेला दारुडा होता. तो फार मोहक होता की म्हणजे तो असा अतिशय सुसंस्कृत रोज बसणारा आणि स्वतःला नीट कंट्रोल करणारा असा एक व्यसनी माणूस. अप्रतिम वाटला तो. फक्त सोडायला आला होता तुला आणि मजाच आली तुम्हाला दोघांना बघताना. व्हेरी नाईस. फार छान झालं. आणि याच बरोबर वेळ झाली
झाली आहे निरोपाची, पण उद्याच्या भागात ठरणार आहेत सोनेरी क्षणाचे मानकरी. त्यामुळे बघायला विसरू नका उद्याचा भाग. बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस.